बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। शहरातील शारदा ज्ञानपीठाच्या मैदानामध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे। या मेळाव्याला 40,000 महिला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। लाडकी बहीण योजनेसह 26 महापुरुषांच्या पुतळ्याचं उद्घाटन देखील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे। शहरातील शारदा ज्ञानपीठाच्या मैदानामध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। पाहूया। आज बुलढाणा शहरामध्ये मोठमोठ्या नेत्यांची मांदियाळी असणार आहे। बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याशिवाय अनेक मंत्री या ठिकाणी येणार आहेत। आपण इथे पाहू शकतो की या ठिकाणी हे संगम चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्ण भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। याशिवाय आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बुलढाणा शहरामध्ये विविध 26 महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आलेले आहे आणि या 26 महापुरुषांच्या पुतळ्यांचं मुख्यमंत्री हे उद्घाटन करणार आहेत। याशिवाय बुलढाण्याच्या शारदा ज्ञानपीठ या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा प्रसाराचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बुलढाणा शहरात पोहोचत आहे। 12:20 मुख्यमंत्र्यांचं बुलढाणा शहरात आगमन होईल आणि 1:30 वाजेच्या दरम्यान जो मुख्य कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सगळे हजर राहतील। या कार्यक्रमाच्या माध्यमाने फार मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन हे शिवसेनेने केलेले आहे आणि आज मुख्यमंत्री बुलढाण्यामध्ये काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।